हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल। फडणवीस आजच मोदी आणि शहांना भेटण्याची शक्यता। उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। अजित पवार गटाच्या बैठकीला 5 आमदार अनुपस्थित, 2 आमदार आजारी तर 2 आमदार बाहेर असल्याची माहिती। सध्या माझ्या मोबाईलचा वापर वाढला आहे, शरद पवार गटातील इन्कमिंगच्या प्रश्नावर जयंत पाटील यांचं उत्तर। आमचा एकही आमदार कुठे जाणार नाही, सर्व आमदारांचा दादांच्या नेतृत्वावर विश्वास। रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील तटकरेंचा प्रत्युत्तर। सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांनी घेतली राहुल गांधी सोनिया गांधींची भेट। मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेत विशाल पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा। अपक्षाला पिपाणी चिन्ह नसतं तर सातारा लोकसभेची जागा आमचीच होती, साताऱ्यामध्ये भाजप कॉपी करून पास, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। अपक्षांना देण्यात आलेल्या पिपाणी चिन्हामुळे प्रत्येक मतदारसंघात शरद पवार गटाला सरासरी 25,000 मतांचा फटका, जयंत पाटील यांचं वक्तव्य। दिंडोरीमध्ये शरद पवार गटाचे भास्कर भगरे जिंकले, मात्र नाम सामधर्म्य आणि पिपाणी चिन्हामुळे अपक्ष उमेदवाराला 1 लाखाहून जास्त मतं। शेअर बाजारामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा, मोदी शहांचं नाव घेत राहुल गांधींचा खळबळजनक आरोप। मोदी शहांच्या गुंतवणुकीच्या सल्ल्यानंतर 4 जूनला 30 लाख कोटींच्या नुकसानीचा दावा। शेअर मार्केटमधील घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी, एक्झिट पोल सांगणाऱ्या कंपन्यांसह मोदी शहांची चौकशी व्हावी, राहुल गांधींची मागणी। विधिमंडळाचं अधिवेशन लांबणीवर, 10 जूनला होणारं राज्याचं अधिवेशन 27 जूनला होणार, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। भाजप खासदार नारायण राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात घेतली भेट। निवडणूक काळामध्ये किरण सामंत उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे यांना भेटले, भाजप नेते निलेश राणेंचा गंभीर आरोप। इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात राहू नका, बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या खासदारांना सूचना। शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या केंद्रीय मंत्रिपदाच्या संदर्भातही चर्चा। राज्यात लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करा, अजित पवार गटाच्या बैठकीत नेत्यांचा सूर। राष्ट्रवादीच्या भाजप शिंदे गटासोबत चर्चा करणार असल्याची माहिती। दिल्लीमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार, 9 जूनला संध्याकाळी मोदींचा शपथविधी। एनडीए सरकारमध्ये टीडीपीकडून लोकसभा अध्यक्षपदाची मागणी, टीडीपीला लोकसभा अध्यक्षपद देण्यास भाजपचा नकार, सूत्रांची माहिती। अग्निवीर योजनेच्या विरोधामध्ये बिहार उत्तर प्रदेशात प्रचंड रोष, केंद्र सरकारने अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करावा, जेडीयूकडून नव्याने तयार होणाऱ्या केंद्र सरकारकडे मागणी। काँग्रेस नेते राहुल गांधींना विरोधी पक्षनेते बनवण्याची शक्यता, लवकरच काँग्रेसकडून अधिकृत घोषणा होणार, सूत्रांची माहिती। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला 2 आणि दादा गटाला 1 मंत्रिपद मिळणार, श्रीकांत शिंदेंसह श्रीरंग बारणे आणि धैर्यशील मानेंची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। इंडिया आघाडीचा नितीश कुमार चंद्राबाबू नायडूंशी संपर्क सुरू, एनडीएतील अन्य घटक पक्षाच्या नेत्यांशी संपर्क सुरू, सूत्रांची माहिती। गड किल्ल्यांसाठी 2000 कोटी मंजूर करा, रायगडावरून संभाजी छत्रपती महाराजांची मोठी मागणी, राज्यभरात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्रात मान्सून दाखल, कालपासून सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला रक्षकांना कंगना रनौतच्या कानशिलात लगावली, कंगना रनौतच्या राजकीय सल्लागाराचा आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।